ह्याला जॉईन कुठपर्यंत जायला पाहिजे. चालेल बस खाली. दारला बोललं बाहेर. अरे तुझं बोलणं ऐकू चालेल. तू बोल. श्री गुरुभ्यो नमः. हो चालू कर. सुरू करा. श्री गुरुभ्यो नमः. श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः. हरि ओम. नारायणं सुरगुरुं जगदैकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुवाद्यमीशं वन्दे भवग्नमरासुरसिद्धवन्द्यम्. अशेषवाग्जाड्यमलापहन्त्री नवं स्पष्टसुवाक्प्रदायिनी ममेह जुक्पाग्रसुरङ्घनर्तकी भवत्प्रसन्ना वदने च मे श्रीः. अभ्रमं भङ्गरहितं अजरं विमलं सदानन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं साधिताखिल सत्तत्तं बाधिताखिलधर्मकं बोधिताखिल सन्मार्गं माधवाख्येतिं भजे. चित्रे पदेश्च गम्भीरै वाक्ये मानैरखण्डितैः गुरुभावं विजयन्ति भाति श्रीजयतीर्थवाकम्. वेदेशयोगिनं वन्दे यादवार्यगुरोर्गुरुं छान्दोग्यभाष्यसट्टीका कर्तारमहमादरात्. पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे. विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे. सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान्. सत्यप्रमोदसञ्जातं विद्वत्कुमदबान्धवं हितोपदेशकर्तारं सत्यात्मानं गुरुं भजे. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओम. प्रारंभी आपल्या सर्वांचे स्वरूपोद्धारक असणारे श्री श्री 1008 श्री उत्तराधिमठाधीश श्री सत्यप्रमोदतीर्थ करकमल संजात श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराजांच्या चरणी अनंत दंडवत प्रणाम करून महास्वामीजी त्यांच्या पीठारोहण महोत्सवाला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत यावर्षी. अशा या अत्यंत मंगल प्रसंगामध्ये आपल्यासारख्या दीन दून त्याचबरोबर अत्यंत रंजले गांजलेल्या असल्या आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी महास्वामीजींनी चतुर्थाश्रम स्वीकार करून त्या चतुर्थाश्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचा उद्धार करत आहेत. सर्वांचा महास्वामीजी उद्धार करत आहेत. अशा एका महास्वामीजींच्या या पीठारोहण महोत्सवाच्या अत्यंत मंगल अशा प्रसंगामध्ये आपल्या सर्व शिष्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती क्रमण करणे. महास्वामीजींनी दिलेला संदेश, महास्वामीजींनी दिलेली आज्ञा परिपालन करणे, त्यांनी दिलेली आज्ञा हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठेवून घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे महास्वामीजी अत्यंत शुद्ध असणाऱ्या अशा धर्माचा जो उपदेश महास्वामीजी आपल्याला देत असतात त्या उपदेशाप्रमाणे चालणे, त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण किंवाही मार्गक्रमण करत राहणे हे आपल्याला अत्यंत हिताचे असते. कारण या संसाररूपी भवसागरामध्ये मनुष्याला अत्यंत अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्टप्राप्तीरूपी जसा मोक्ष आहे, तो मोक्ष जर आपल्याला प्राप्त व्हायचा असेल तर त्यासाठी गुरु अनुग्रह हा अत्यंत आवश्यक आहे. गुरु अनुग्रह झाला तर मात्र मनुष्याला मोक्ष प्राप्त होत असतो. त्यामुळे अशा मोक्षाची जर प्राप्ती मनुष्यांना हवी असेल तर त्यासाठी गुरूंच्या आज्ञेनुसार चालणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा महास्वामीजी त्यांच्या अंतर्यामी असणारे सत्यप्रमोद तीर्थांपासून आरंभ करून पद्मनाभादी तीर्थांपर्यंतची यती परंपरा, त्यांच्या अंतर्यामी असणारे श्रीमदाचार्य, त्यांच्या अंतर्यामी असणारे सीतापते श्री मूल रामचंद्रदेव यांच्या अनुग्रहाला आपण पात्र होऊ. त्यासाठी विशेष करून महास्वामीजींनी अनेक ज्या आज्ञा आहेत आपल्याला दिलेल्या आहेत. मात्र आपले मूळ गुरु असणारे श्रीमदाचार्य, त्या श्रीमदाचार्यांनी ज्या आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत त्यामध्ये विशेष करून पुरुषांना गायत्री मंत्रादी जप,
नारायण अष्टाक्षर मंत्रादी जप हे सांगितले. तसेच स्त्रियांना सुद्धा अनेक आचरण हे आपल्या मूल गुरूंनी मध्वाचार्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. विशेष करून स्त्रियांना जे धर्माचरण किंवा स्त्रियांचे जे प्रतिनित्य जे कर्म आहे हे सांगत असताना श्रीमदाचार्यांनी अनेक गोष्टी सूक्ष्म रीतीने काही रीतीने सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये स्त्रियांना कृष्ण महामंत्राचा जप हा विशेष करून श्रीमदाचार्यांनी आज्ञा दिलेली आहे. त्यामध्येच विशेष करून स्त्रियांचे जे नित्यकर्म आहे हे सुद्धा आपण आपल्या महास्वामीजींच्या मुखारविंदातून अनेक वेळा ऐकलेलं आहे की नित्य स्त्रियांनी काय कर्म करावे इत्यादी महास्वामीजींच्या मुखकमलातून आपण ऐकलेले आहे. मात्र आज तोच विषय अजून एकदा मी अत्यंत संक्षिप्त रीतीने इथे सांगण्यासाठी प्रयत्न करतो. स्त्रियांचे नित्यकर्म हे अत्यंत महत्वाचा असा विषय मला दिलेला आहे. त्यामध्ये प्रतिनित्य कर्म हे मनुष्याला आवश्यक आहे. कारण मनुष्य हा कर्म केल्यापासून राहू शकत नाही. त्यामुळे विहित असे कर्म करत मनुष्य जर आयुष्यामध्ये परमात्माचे चिंतन करीत राहिला तर त्या मनुष्याला गुरु अनुग्रह प्राप्त होत असतो म्हणून साठी शास्त्र सांगतं. त्यामुळे प्रतिनित्य कर्म व शुभ कर्म उत्तम कर्म हे मनुष्याने करायलाच हवे. तसे स्त्रियांना सुद्धा अनेक कर्म शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. ते कोणते आपण संक्षिप्त रीतीने जाणून घेऊया. सर्वात पहिल्यांदा जे कर्म आहे ते कर्म म्हणजे आपल्या दिवसाच्या प्रारंभी जे कर्म होत असतं ते कोणतं म्हणजे उठणे. उठावं केव्हा याला सुद्धा एक शास्त्र आहे. सूर्योदयाच्या अगोदर 2 तास तरी कमीत कमी उठावे म्हणून साठी शास्त्र सांगतं. त्यामुळे 2 तास अगोदर सूर्योदयाच्या आधी उठत असताना परमात्माच्या अनेक रूपांचे चिंतन सांगितलेले आहे. विश्व, तेजस, प्राज्ञ या 3 रूपी परमात्मांचे इथे स्मरण करावे. विश्वरूपी परमात्मा हा अनेक उपनिषदांमध्ये सांगितल्याप्रमाणे 18 मुखांनी युक्त आहे. ज्याला विश्वंभर असे सुद्धा म्हणतात. ज्याला गजाननाचे मुख आहे. ह्या विश्वरूपी परमात्मा जो आपल्या जागृत अवस्थेला अभिमानी आहे, जो जागृत अवस्थेला नियमन करतो तो परमात्माच्या या रूपामुळेच गणपतीला विश्वंभर असे म्हणतात. म्हणजे ह्या विश्वरूपी परमात्माचे चिंतन प्रातःकाली करावे. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांना समोर घेऊन कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम अशा रीतीने दोन्ही हाताला स्पर्श करून तेथे त्या हातांचे दर्शन घ्यावे. सामान्यपणे प्रसिद्ध असणारा श्लोक आहे हा. कराग्रे वसते लक्ष्मी. कराच्या म्हणजे हाताच्या अग्रभागावरती लक्ष्मीचा वास असतो. करमध्ये सरस्वती, हाताच्या मध्यभागावरती महासरस्वती देवीचा एक सन्निधान असते. करमूले तु गोविंदम, कराच्या मूल भागावरती गोविंदाचे सन्निधान असल्यामुळे अशा करांना प्रातःकाली उठल्या उठल्या नमस्कार करावा. अशा रीतीने त्यानंतर हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे असे 16 वेळेस सामान्यपणे जप करावा. अशा रीतीने उठून त्यानंतर परमात्माची मानस पूजा येथे सांगितलेली आहे. कारण परमात्मा यद्यत् कर्म करोमि तत्त सकलम विष्णो तवाराधनम म्हणून साठी आपण जे काही कर्म करणार आहोत ते सर्व कर्म परमात्माला ते कर्म करण्याच्या अगोदर समर्पण करावे. अशा रीतीने प्रातः हे झाल्यानंतर त्यानंतर गंडूशादी अनेक विधान आहेत. ते सविस्तर आपण जाणून घेण्यासाठी पंडितांशी संपर्क करावा. त्यानंतर घरामध्ये
अत्यंत महत्वाचा जो विधी आहे तो म्हणजे ग्रहपूजा, म्हणजे सडा रांगोळी. सडा रांगोळी ही अत्यंत महत्वाची आहे. आपल्या घरामध्ये उंबऱ्यावरती अनेक उत्तम रीतीने रंगोली घालून त्या रंगोलीच्या सन्निधानाने महालक्ष्मीचे एक विशेष सन्निधान आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे मंगलमय असे रांगोळी प्रत्येक सुवासिनी स्त्रियांनी आपल्या घरापुढे घालावी. त्यानंतर स्नान संकल्प करून स्नान करावे. स्नान करत असताना सर्व गंगादी नदींचे स्मरण करावे. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधन कुरु. म्हणजे गंगादी सर्व नदींनी या स्नान जलामध्ये त्यांचं मी आवाहन करते. अशा रीतीने अनुसंधान करून आपल्या पती अंतर्यामी असणारा जो परमात्मा आहे, पती अंतर्यामी जे महास्वामीजी, त्यांच्या अंतर्यामी असणारा भारतीय रमण मुख्य प्राण, त्यांच्या अंतर्यामी असणारा जो सीतापते श्री मूल रामचंद्र यांचे स्मरण करीत त्या बिंबरूपी परमात्माला मी स्नान घालत आहे. अशा रीतीने अनुसंधान करीत तेथे स्नान करावे. स्नान झाल्यानंतर स्त्रियांना गोपीचंदन धारणाचे सांगितलेलं आहे. डाव्या हाताच्या अंगठ्याच्या मुळावरती गोपीचंदनाचे म्हणजे ह्या भागावरती गोपीचंदन घर्षण करून तेथे गोपीचंदन आपल्या बोटाने कपाळावरती दोन्ही भोयांच्या मध्यभागावरती गोपीचंदन लावावे. ऊर्ध्वपुंड गोपीचंदन धारण करून त्यावरती गदी मुद्रा व लावावी. त्यानंतर कुंकुम धारण करावे व गोपीचंदन धारण करत असताना हा मंत्र म्हणावा, श्लोक म्हणावा. गोपीचंदन पापाघ्न विष्णुदेह समुद्भव चक्रांकित नमस्तेस्तु धारणाम मुक्तिदो भव, असा श्लोक येथे सांगावा. त्यानंतर अत्यंत महत्वाचा जो विषय आहे, अत्यंत प्रातर्विधी झालेला आहे, स्नान झालेलं आहे. शुद्ध स्नान करून परमात्माच्या सन्निधानामध्ये गोपीचंदन, मंगल अलंकार, कुंकुमांचे इत्यादीचे धारण केल्यानंतर अत्यंत ज्या रीतीने पुरुषांना गायत्री मंत्र हा महत्वाचा आहे, त्याच रीतीने स्त्रियांना सुद्धा अत्यंत महत्वाचा असणारा जो कृष्ण मंत्र आहे, या कृष्ण मंत्राचे जप स्त्रियांनी येथे करायला पाहिजे. कृष्ण मंत्राचा जप हा आपल्या स्वरूपोद्धारक असणारे जे महास्वामी जे आहेत, श्री श्री 1008 श्री उत्तरादी मठाधीश सत्यात्मतीर्थ स्वामीजी, त्यांच्याकडून हा कृष्ण मंत्राचा उपदेश स्त्रियांनी घ्यावा. सुवासिनी स्त्रियांनी हा उपदेश घेता येतो. हा उपदेश घेऊन त्या कृष्ण मंत्राचा श्रीकारा उच्चारपूर्वक त्या मंत्राचा जप येथे करायचा आहे. त्याचे पूर्वांग जे विधान आहेत ते अनेक आहेत. पहिल्यांदा आचमन करून त्यानंतर संकल्प करावा. संकल्प करून काय संकल्प करावा म्हणजे पत्यंतरामी भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी नारायण प्रेणया लक्ष्मी नारायण प्रीत्यर्थम कृष्ण षडाक्षर मंत्र जपमहम करिष्ये, असा संकल्प करून तेथे भूतोच्चाटन, आसन शुद्धी, करशुद्धी, दिग्बंधन, त्याचबरोबर गुरु नमस्कार, त्याचबरोबर पापपुरुष विसर्जन इत्यादी अनेक विधान येथे सांगितलेले आहेत. ते सविस्तारपणे तेथे असणाऱ्या पंडितांकडून व्यवस्थित रीतीने जाणून घेऊन त्या योग्य मार्गाने गुरुमंत्र जप करावा. ह्या विधानांवरती जास्ती भाष्य न करता, जास्ती न बोलता, केवळ गुरुमंत्र हा कृष्ण मंत्रच आपल्यासाठी का निवडलेला आहे याचे थोडेसे एक महात्म्य सांगतो. आपण स्त्रियांना गुरुमंत्रासाठी कृष्ण मंत्र सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. कृष्ण मंत्राचे महात्म्य एवढे काय आहे म्हणजे त्यासाठी सांगतात की कृष्ण मंत्र हा जो आहे हा सर्व पापनाशक आहे. कारण कृष्णा म्हणूनसाठी जर मनुष्याने
जीवाने एकदा जर अंतःकरणाने अनन्य भावाने जर कृष्ण मंत्राचा नामोच्चारण केला तरी त्या मनुष्याची सर्व पाप नाश होत असतात. त्यामुळे अशा विशेष अशा कृष्ण मंत्राचा जर जप जर केला पूर्ण अनुसंधानपूर्वक, पूर्ण त्या महात्म्य ज्ञान समजून घेऊन कृष्ण शब्दामध्ये किती विशेष अशी महिमा आहे हे जर समजून घेऊन त्या कृष्ण मंत्राचा जप जर केला तर मनुष्याला, त्या स्त्रियांना सुद्धा विशेष असे त्याचे फळ प्राप्त होते. म्हणजेच फळ म्हणजे इतर लौकिक असे कोणते फळ नसून अत्यंत मोक्ष मार्गाला जे हवे आहे ते शुद्ध ज्ञान, भक्ती, वैराग्य इत्यादी प्राप्त होत असतं. त्याने गुरु अनुग्रह प्राप्त होतो. त्यासाठी कृष्ण मंत्रच हाच का स्त्रियांना सांगितला आहे, म्हणजे कृष्ण मंत्र हा सर्व पापनाशक आहे म्हणून साठी सांगतात. सर्व पापनाशक असणारा कृष्ण मंत्र हे या कृष्ण या शब्दावरूनच आपल्याला समजून येतं. कसं म्हणजे श्रीमद आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाषा लिहित असताना ब्रह्मसूत्रामध्ये 4 अध्याय आहेत. समन्वय अध्याय, अविरोध अध्याय, साधन अध्याय आणि फल अध्याय. यामध्ये समन्वय अध्यायामध्ये श्रीमदाचार्य सर्व लौकिक वैदिक सर्व शब्दांचा समन्वय परमात्मामध्ये करतात. म्हणजे मूल रूपाने साक्षात अनंत गुण परिपूर्ण असणारे, दोषदूर असणारे वेदव्यास देवांनीच ज्या ब्रह्मसूत्रांची रचना केलेली आहे, वेद निर्णायक रूप असणारे ब्रह्मसूत्र, त्या ब्रह्मसूत्राची रचना करून त्यामध्ये 4 अध्याय निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये श्रीमदाचार्यांनी पहिल्या अध्यायाला भाष्य लिहित असताना तेथे सर्व शब्द वाच्य परमात्मा हे तेथे श्रीमदाचार्य दाखवून देतात. सर्व लौकिक शब्दापासून वैदिक शब्दापासून परमात्मा हा वाच्य आहे. कशा रीतीने म्हणजे सामान्यपणे कृष्ण ह्या शब्दापासून परमात्मा साक्षात वाच्य आहे, कारण परमात्मा हा कृष्ण स्वरूपाने आपल्या सर्वांवरती अनुग्रह करण्यासाठी ज्या परमात्माने अवतार घेतलेला आहे त्याला कृष्ण असे म्हणतात. हा सामान्य अर्थ सर्वांना माहित आहे. मात्र त्याच कृष्णाला चोर किंवा मूषक असे इत्यादी म्हणतात लोक. म्हणजे मूषक असे का म्हणतात, म्हणजे परमात्माला मूषक का म्हणतात, कृष्ण ह्या शब्दाला असा अर्थ काही जण करतात. कारण मूषक कृष्ण म्हणजे काय तर कर्षती कर्षती इति कृष्ण, हा म्हणजे भक्तांच्या अंतःकरणामध्ये असणारे जे पाप आहे ते पाप ओढून घेतो. कर्षती कर्षण करून घेतो, त्या भक्तांना पापमुक्त करतो, म्हणून साठी परमात्माला कृष्ण कृष्ण असे म्हणतात. मग इथे एक शंका येते, एखादी गोष्ट जर ओढून घेतली तर त्या ज्याच्याकडून आपण काढून घेतलेली आहे ती गोष्ट ज्याने काढून घेतलेली आहे त्याच्याकडे येते. म्हणजे परमात्माने आपले पाप जर स्वतःकडे ओढून घेतलं असेल तर परमात्माकडे ते पाप जातं म्हटलं तर त्यासाठी सांगतात की परमात्माला त्याचा लेप नसतो. कशा रीतीने म्हणजे इथे उदाहरण सांगतात की मूषक म्हणजे उंदीर असतो. तो उंदीर काय करतो म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे कपडे असो किंवा कापूस इत्यादी जे साहित्य असतं ते तो उंदीर घेतो व काय करतो म्हणजे घेऊन जातो एका कोपऱ्यामध्ये व त्याला कुरतडून टाकून त्याचा नाश करतो. तो आपल्या पोटासाठी खात नाही, म्हणजे आपल्यामध्ये घेत नाही तो. त्याचप्रमाणे परमात्मा सुद्धा आपल्यामध्ये असणारे जे पाप आहे ते पाप परमात्मा कर्षण करून घेतो व त्याचा नाश करून टाकतो. म्हणजे ते पाप स्वतः जवळ ठेवून घेत नाही, म्हणजे त्या पापाचा लेप परमात्माला कदापि शक्य नाही. त्यामुळे परमात्माला मूषक असे सुद्धा, त्या मूषक शब्दापासून सुद्धा परमात्मा वाच्य आहे. म्हणजेच कर्षती इति कृष्ण, हा म्हणजे भक्तांच्या अंतःकरणामध्ये असणारे जे पाप आहे ते कर्षण करून त्याचा नाश करतो तो परमात्मा कृष्ण. त्या कृष्ण मंत्राचे जे महात्म्य आहे
हे समजून घ्यायला पाहिजे व अत्यंत अनुसंधानपूर्वक कृष्ण मंत्राचा जप येथे स्त्रियांनी करायला पाहिजे. जेवढा होता होईल तेवढा जास्ती त्या कृष्ण मंत्राचा जप स्त्रियांनी करायला पाहिजे. कारण कृष्ण मंत्राची महती ही सामान्य नाही. कारण कृष्ण मंत्र हा कसा आहे म्हणजे त्याच्यासाठी एक लौकिक उदाहरण सांगू इच्छितो. काय होत असतं म्हणजे कृष्ण मंत्र हा आपले सर्व पापनाशक आहे. कर्षती इति कृष्ण म्हणजे भक्तांच्या अंतःकरणामध्ये असणारे पाप कर्षण करून त्याचा नाश करणारा परमात्मा कृष्ण. अशा पापांचा परमात्मा नाश करतो हे कसं शक्य आहे म्हणून म्हटल्यास त्यासाठी एक लौकिक उदाहरण सांगतात की आपण अनेक जण पाहत असतो की आपल्या अंतःकरणामध्ये अनेक पाप आहेत, अनेक मल आहे आपल्या अंतःकरणामध्ये. आपण अनेक जणांचे वाईट चिंतितो, अनेक जणांना अभद्र बोलतो, अनेक जणांना शिव्या घालतो. हे अनेक पाप आपण अंतःकरण रूपाने, मनोरूपाने, वाक रूपाने, कायिक रूपाने अनेक रीतीने पाप आपण करत असतो. ह्या सर्व पापांपासून मुक्ती मिळणे, या सर्व पापांचे क्षालन होणे, या सर्व पापांपासून आपल्याला कोणताही लेप होऊ नये यासाठी कृष्ण मंत्र सांगितलेला आहे. त्याचबरोबर मोक्ष साधक आहे हा कृष्ण मंत्र. एकच कृष्ण मंत्र आपल्या कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक, स्पृष्टास्पृष्ट अशा अनेक पापांचा नाश कसा काय करू शकतो हे एक छोटीशी समस्या किंवा हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. त्यासाठी एक फार छान उदाहरण सांगतात की एक कृष्ण मंत्र अनेक पापांचा नाश कसा करतो हे सांगतात. काय होत आहे म्हणजे आपण सामान्यपणे पाहतो की जेव्हा जेव्हा आपण एखाद्या गावात जातो तेव्हा वेशीवरती एक मारुतीचं मंदिर असतं. त्या मारुतीच्या मंदिराच्या पुढच्या बाजूला एक मोठं ओढाचं किंवा पिंपळाचं झाड असतं. तेथे त्या झाडावरती संध्याकाळच्या वेळेस काय होत असतं म्हणजे अनेक पक्षी त्या झाडावरती आश्रय घेण्यासाठी येतात, त्या झाडावरती राहण्यासाठी येतात. तिथे रात्री आपला आश्रय निवारा तेथे त्या पक्ष्यांनी केलेला असतो. पक्षी तेथे येतात. तेथे थांबले असताना काय होत आहे म्हणजे एक अल्लड असा मुलगा काय करतो म्हणजे आपल्या हातामध्ये एक धोंडा घेतो. धोंडा घेऊन काय करतो म्हणजे त्या झाडावर मारतो. मारल्याबरोबर काय होत म्हणजे ते सगळे पक्षी क्षणार्धामध्ये तिथून उडून पळून जातात. त्याचप्रमाणे आपलीही अवस्था म्हणजे आपलीही आपल्या पापाची व कृष्ण मंत्राची जी अवस्था आहे याच्यासारखीच आहे. म्हणजे कशा रीतीने सांगतात इथे म्हणजे ज्या रीतीने एका झाडावरती अनेक पक्षी येऊन आश्रय घेतलेले आहेत, त्या पक्ष्यांना हाकलण्यासाठी एक धोंडा त्या मुलाने मारल्याबरोबर ते सर्व पक्षी उडून जातात. त्याच रीतीने मनुष्याचा देह, मनुष्याचे अंतःकरण, मनुष्याचे मन हे एक वटवृक्षाप्रमाणे आहे, झाडाप्रमाणे. त्या झाडावरती अनेक पापरूपी पक्षी तेथे येऊन आश्रय घेत आहेत, बसलेले आहेत. त्या सर्व पापरूपी पक्ष्यांना तेथून पळवून लावण्यासाठी अनेक काही उपायांची गरज नाही. केवळ एक कृष्ण मंत्ररूपी धोंडा जर तुम्ही तिथे टाकलात म्हणजेच एका कृष्ण मंत्राचा जर उच्चार अंतःकरणपूर्वक, भक्तिपूर्वक, अनन्य गतीने म्हणजे परमात्मा हाच आपला उद्धार करणारा आहे, परमात्मा सोडून दुसरा कोणीही आपला उद्धार करणारा नाही हे जेव्हा आपल्याला समजतं, ह्या अनुसंधानाने आपण कृष्ण मंत्राचा जप केल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा हा अनंत गुणाने परिपूर्ण आहे, सर्व दोषरहित आहे. त्यामध्ये दोषांचा लवलेशही नाही. केवळ आणि केवळ शुद्ध आनंद, शुद्ध ज्ञान, शुद्ध असणारे जे गुण आहेत त्या अनंत गुणांनी परमात्मा परिपूर्ण आहे. हे अनुसंधान करीत जेव्हा आपण जप करतो तेव्हा त्या जपापासून परमात्मा संतुष्ट होऊन आपल्या गुरूंच्या अंतर्यामी थांबून
आपल्यावरती अनुग्रह करतो. कारण परमात्मा हा स्वतः केव्हाही अनुग्रह करत नसतो भक्तांवरती. गुरुषु स्थित्वा तद्वारा ज्ञानोपदेष्ट्रे नमः म्हणतात परमात्माला. म्हणजे परमात्मा गुरूंमध्ये अंतर्यामी सन्निहित राहून तो आपल्या भक्तांवरती आपल्या शिष्यांवरती अनुग्रह करत असतो परमात्मा. त्यामुळे अशा परमात्माचा अनुग्रह, अशा परमात्माचा प्रसाद संपादन करून घ्यायचा असेल तर गुरु अनुग्रह अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कृष्ण मंत्र जो महास्वामीजींनी आपल्याला उपदेश केलेला आहे तो सर्वांना माहीत आहे. त्याचे उच्चारण बहिरंगपणे करू नये असे शास्त्र संकेत आहेत. त्यामुळे अत्यंत गुप्तपणे तो मंत्र अत्यंत अंतःकरण अत्यंत अनुसंधानपूर्वक त्या मंत्राचा जप करावा. त्यानंतर अशा विशेष अशा अत्यंत अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्टप्राप्तीरूपी मोक्षाला प्राप्त करून देणारा हा मंत्र जेवढा आपल्याला अनुसंधानपूर्वक जेवढा जास्ती करता येईल तेवढा जास्ती हा मंत्राचा आपण जप करावा. त्यानंतर त्या जेवढा जप केलेला आहे तद दशांश तर्पण येथे करावे. जो मूल मंत्र आहे त्या मंत्राला पुढे नमः म्हणत इदम ते तर्पयामी अशा रीतीने तर्पण तेथे द्यावे जपाच्या दशांश भागामध्ये. म्हणजे उदाहरणासाठी तुम्ही जर 100 कृष्ण मंत्राचा जप केला आहे तर तद्दशांश म्हणजेच 10 वेळेस कृष्ण मंत्राच्या तेथे तर्पण द्यावे. त्या तर्पणानंतर त्या पुन्हा अंगन्यास करन्यास आदी करून तो जप आपल्या पत्यंतर्यामी, गुरुअंतर्यामी, समस्त गुरुपरंपरा अंतर्यामी, भारतीय रमण मुख्य प्राणांतर्यामी सीतापती श्री रामचंद्राच्या चरणी अर्पण करावा. त्यानंतर गौरी पूजा ही स्त्रियांना सांगितलेली आहे. गौरी सकल स्त्रियांना सौभाग्यदायिनी आहे. मंगल स्त्रियांना मांगल्य देणारी गौरी देवी, उमादेवी, जिला पार्वती असे म्हणतात, साक्षात रुद्रदेवांच्या पत्नी असणारी गौरी, त्या गौरीची पूजा करणे हे सुवासिनी स्त्रियांचे सौमांगल्य वर्धक आहे. सौमांगल्य वर्धक असते. अशा रीतीने या सुवासिनी स्त्रियांनी येथे गौरी पूजा करावी. गौरी पूजा झाल्यानंतर त्या गौरीला प्रार्थना करावी की हे गौरी, तू सकल स्त्रियांना सौमांगल्यदायी आहेस, सौभाग्य देणारी आहेस. अशा रीतीने प्रार्थना करीत ज्या गौरीचे अनेक प्राकृत त्याचबरोबर संस्कृत श्लोक आहेत त्याच्याबरोबर त्या गौरीला प्रार्थना करावी. दासांनी केलेले अनेक जे पद्य आहेत ते पद्य म्हणून त्या गौरीचा अनुग्रह आपल्यावरती व्हावा यासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे असणारे जे आहे ते म्हणजे तुळशी पूजा. तुळशी पूजा त्यानंतर सुवासिनी स्त्रियांनी करावी. तुळशी पूजा करत असताना जी तुळशी जिचा उगम, जिचा उद्भव, जिचा अवतार समुद्र मंथनाच्या वेळी झालेला आहे, जी अमृताच्या अंशाने युक्त आहे, सर्व रोग परिहार करण्याची अत्यंत विलक्षण अशी शक्ती ज्या तुळशीमध्ये आहे, जी साक्षात परमात्म्याला अत्यंत प्रिय आहे. अनेक वैभव, अनेक भोग, अनेक जे काही पदार्थ असतील ते सर्व पदार्थ देऊन तुम्ही परमात्म्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा. त्याने कशानेही परमात्मा संतुष्ट होत नाही. केवळ तुळशीपत्राने परमात्मा संतुष्ट होतो. जर तुळशीपत्र असेल तर इतर कोणत्याही भोगाची, कोणत्याही वैभवाची, कोणत्याही पदार्थांची अपेक्षा परमात्म्याला नसते. तसे तर परमात्म्याला कोणत्या पदार्थांची अपेक्षा नाहीच. कारण परमात्मा हा आप्तकाम आहे. त्यामुळे
अशा कोणत्याही तुम्ही दिलेल्या कोणत्या पदार्थाची परमात्माला अपेक्षा नसते. मात्र परमात्मा आपली भक्ती पाहतो. त्या भक्तियुक्त अंतःकरणाने आपण जे काही आपल्याला दिलेले वैभव परमात्माला समर्पण करावे, आपल्याला दिलेला भोग परमात्माला समर्पण करावा. ज्या परमात्माच्या अनुग्रहाने आपण अन्न सेवन करतो, अनेक मिष्टान्न सेवन करतो, ते सेवन करणारे अन्न पहिल्यांदा परमात्माला समर्पण करून आपण स्वीकार करावे. मात्र हे सर्व करत असताना जर या सर्व पूजेमध्ये, या सर्व समर्पणामध्ये जर तुळशीचा सहभाग नसेल, म्हणजे पूजेमध्ये जर तुळशी नसत्याल तर ती सर्व पूजा व्यर्थ ठरते म्हणून साठी दासराय सांगतात. त्यामुळे एवढंच नाही तर ह्या शास्त्र संकेत सुद्धा आहे. त्यामुळे तुळशी ही देवाच्या पूजेमध्ये अत्यंत अनिवार्य आहे. तशी स्त्रियांना सुद्धा तुळशी पूजा, सुवासिनी स्त्रियांना तुळशी पूजा ही अत्यंत महत्वाची आहे. कारण त्या तुळशीचे महात्म्य येथे सांगतात की यन्मूले सर्व तीर्थानी यन्मध्ये सर्व देवता यदग्रे सर्व वेदाश्च तुलसी त्वाम नमाम्यहम. म्हणजे ज्या तुळशीच्या मूलामध्ये म्हणजेच मुळांच्या एका विशिष्ट भागामध्ये सर्व तीर्थांचे सन्निधान आहे. ज्या तुळशीच्या मध्यभागामध्ये सर्व देवतांचे सन्निधान आहे. ज्याच्या अग्रभागामध्ये सर्व वेदांचे देवांचे सन्निधान आहे. अशा तुळशीला मी नमस्कार करते म्हणून साठी तुळशीला नमस्कार करावा. एवढेच नाही तर ज्या तुळशीचे महात्म्य सांगतात की या दृष्ट्वा निखिला घशम घशमणी स्पृष्ट्वा वपुः पावनी. ज्या तुळशीच्या केवळ दृष्टीमात्राने म्हणजे दर्शन मात्राने मनुष्याचे अनेक पाप नाश होतात. स्पृष्ट्वा वपुः पावनी, जिचा स्पर्श केल्यानंतर वपू म्हणजे देह, त्या देहाला शुद्ध करते, पावन करते. रोगाणाम अभिवंदिता निरसिनी. ज्या तुळशीला नमस्कार केला तर अभिवंदिता, ज्या तुळशीला नमस्कार केला तर रोगाणाम अभिवंदिता निरसिनी, रोगांचे निवारण करते. सिक्ताम तगत्रासिनी, जिला पाणी घातले, जिच्यावर सिंचन केले तर अनेक त्रासांचा नाश करते. अशा रीतीने अनेक या तुळशीचे महात्म्य सांगितलेले आहे. त्यामुळे या तुळशीचे जी पूजा आहे ती पूजा करून त्या तुळशीची व गोपालकृष्णाची पूजा करून आपल्याला सौमांगल्य, त्याचबरोबर सर्व प्रकारे जी समृद्धी आहे ही या तुळशीच्या अनुग्रहाने यावी. आपल्या पतीचे आयुष्य अभिवृद्धी व्हावे, त्याचबरोबर आपल्या मुलांना धर्ममार्गावरती प्रेरणा व्हावी, धर्ममार्गावरती आपली संतती अविच्छिन्न अशी संतती पुढे धर्ममार्गाचा क्रमण करावी, यासाठी त्या तुळशीला शक्यतो उत्तरोत्तर जास्ती प्रदक्षिणा त्या तुळशीला घालाव्या. परमात्माच्या अनुग्रहाची कामना तेथे करावी. अशा रीतीने तुळशी पूजा केल्यानंतर त्यानंतर जो भाग येतो तो आहे सोवळ्याचे पाणी, म्हणजे सोवळे. अनेक स्त्रिया अत्यंत शुद्ध रीतीने सोवळ्याचे आचरण करतात. शुद्ध सोवळ्यामध्ये देवाच्या पूजेचे अग्रोदक असो किंवा स्वयंपाकाशी संबंधित असणारे जे पाणी आहे त्या पाण्याचे ग्रहण करणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. अशा एका या सोवळ्याच्या पाण्यामध्ये सुद्धा विशेष करून जेव्हा आपण अनुसंधानपूर्वक शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध आपल्या मनाने, शुद्ध देहाने जेव्हा त्या परमात्मासाठी किंवा अग्रोदक आणतो किंवा त्या परमात्माच्या नैवेद्य समर्पणासाठी जेव्हा आपण त्या जलाचे आनयन करतो, त्या पाणी जेव्हा आपण आणतो त्यामध्ये सुद्धा विशेष असे फळ त्या स्त्रियांना प्राप्त होत असते. एवढेच नाही तर स्वयंपाक करत असताना अनेक काही नियम इथे सांगितलेले आहेत. म्हणजे स्वयंपाक करत असताना
जे स्वयंपाकाचे भांडे आहेत त्या भांड्यांना सुद्धा आपण वैष्णव दीक्षा द्यावी म्हणून साठी शास्त्र सांगतं. कारण वैष्णव दीक्षा ही प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक व अनिवार्य आहे. कारण श्रीमदाचार्य सांगतात की वैष्णव दीक्षा ही कशी आहे म्हणजे आपण सर्वांनी आपल्या अंगावरती दररोजचं शीतमुद्रांचे धारण करावे. ही एक वैष्णव दीक्षा आहे. याला अंतर्दीक्षा बहिर्दीक्षा म्हणून साठी सांगत असताना कृष्णामृत महार्णवामध्ये श्रीमदाचार्य याचा अनेक रीतीने विस्तार करून सांगतात. ही बहिर्दीक्षा जी आहे ही प्रत्येकासाठी संबंधित आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे जे पात्र आहेत, देवाच्या पूजेसाठी असणारे उपकरण आहेत, त्या सर्वांना तेथे वैष्णव चिन्हाने अंकित करावे म्हणून साठी शास्त्र आहे. म्हणजे तुम्ही जे भांडे सवळ्यात स्वयंपाकामध्ये आपण वापरत असतो त्याची पहिल्यांदा शुद्धी हे महत्वाचे आहे. म्हणजे अत्यंत शुद्ध रीतीने ते भांडे व्हायला हवेत. म्हणजे जे पितळचे इत्यादी जे भांडे असतात स्वयंपाकासाठी वापरण्याचे भांडे ते गरम पाण्याने धुवून स्वच्छ एका वस्त्राने पुसून त्यावरती हळदी कुंकाने परमात्माचे आयुध असणारे शंखचक्र काढून त्यानंतर त्या जेथे आपण जो स्वयंपाक करणार आहोत तेथे महालक्ष्मीच्या अनुसंधान तेथे म्हणजेच हरणी जी आहे त्या परशुरामाची पत्नी तिचे अनुसंधान करीत तेथे त्या चुलीच्या जागेवरती रांगोळी काढून व्यवस्थित रीतीने तेथे तो शुद्ध अंतःकरणाने शुद्ध देहाने स्वयंपाक तेथे परमात्माला समर्पण करण्यासाठी करावा. ही बहिर्दीक्षा सांगत असताना श्रीमदाचार्य अजून सांगतात की आपल्या देहावरती तप्तमुद्रा धारण करून घेणे त्याचबरोबर ही सुद्धा एक बहिर्दीक्षा आहे. आपल्या घरामध्ये असणारे जे गायी ते इत्यादी जे पशु आहेत या पशूंना सुद्धा अंतर बहिर्दीक्षा देणे म्हणजेच त्या गायीला सुद्धा तप्तमुद्रांचे धारण करवणे. आपल्या घरामध्ये असणारे जे उपकरण आहेत यांच्यावरती सुद्धा त्या विष्णू परमात्माचे चिन्ह असणारे शंखचक्रांनी त्यांना अंकित करावे, त्याच्यावरती शंखचक्र काढावे. त्याचबरोबर जे अनेक जे देवाचे उपकरण आहेत त्यावरती सुद्धा परमात्माचे आयुध असणारे शंखचक्रांचे जे आकृती आहे त्यावरती काढून त्यामुळे त्या परमात्माच्या गुणपरिपूर्णत्वाची दोषरहितत्वाची जी जाणीव आहे जे अनुसंधान आहे ते आपल्याला उत्तर येतं. त्यानंतर जे स्वयंपाक झाल्यानंतर महानैवेद्य म्हणजे केलेले सर्व पदार्थ परमात्माला समर्पण करणे म्हणजेच स्त्रियांनी अनुसंधानपूर्वक जसे पुरुषांना अनेक जे कर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की अनेक रीतीने अनुसंधानपूर्वक परमात्माचे अभिषेक असो किंवा अर्चना असो किंवा तत्वन्यास मात्रकन्यास इत्यादी विधीने जे पूजा जशी पुरुषांना आज्ञा दिलेली आहे शास्त्राने तशी स्त्रियांना सुद्धा शुद्ध अंतःकरणाने शुद्ध मनाने शुद्ध देहाने अत्यंत शुद्ध असे वस्त्र परिधान करून सोहळ्याचे वस्त्र परिधान करून त्या परमात्मासाठी जो नैवेद्य आहे ज्या परमात्माच्या अनुग्रहाने जो भोग आज आपल्याला प्राप्त होत आहे त्या भोगाच्या परमात्माची कृतज्ञता म्हणून आपण ते सर्व पदार्थ ज्या परमात्माच्या अनुग्रहाने आपण ज्या पदार्थांचे सेवन करीत आहोत ते पदार्थ सर्वात पहिल्यांदा परमात्माला समर्पण करणे. कारण त्या पदार्थापासून आपण केलेल्या भाताला किंवा आपण केलेले जे वरण आहे त्याच्यासाठी परमात्मा भुकेलेला नाही. तो अनंत गुण परिपूर्ण आहे, तो नित्य तृप्त आहे. मात्र जेव्हा आपण जे पदार्थ आपण सेवन करणार आहोत जे पदार्थ आपण जेवणार आहोत ते पदार्थ करून जेव्हा आपण परमात्माला त्याचे निवेदन करतो तेव्हा तो परमात्मा आपल्या अमृत दृष्टीने त्यावरती अमृताचे सिंचन करून त्या अन्नामध्ये असणारे दोष रहित करतो त्या अन्नाला व आपल्याला त्या अन्नाच्या सेवनाने सुद्धा एक शुद्ध ज्ञान येण्यासाठी परमात्मा तेथे अनुग्रह करीत आहे. त्यामुळे आपण त्या अन्नाचे समर्पण परमात्माला करावे म्हणून साठी शास्त्र येथे आज्ञा देत आहे. अशा रीतीने शुद्ध अंतःकरणाने स्त्रियांनी
त्या परमात्म्याला समर्पण करण्याच्या जो स्वयंपाक आहे त्याची निर्मिती करावी. त्यानंतर ते सर्व पदार्थ मनामध्ये परमात्म्याला समर्पण करावे. हे सर्व कर्म असे करत असताना अनेक प्रकारचे कर्म स्त्रियांना सांगितले आहेत. वेळ अत्यंत अपूर्ण आहे, त्यामुळे ह्या एवढ्या वेळामध्ये स्त्रियांचे जे कर्म आहेत हे पूर्ण समजून घेणं फार अत्यंत अपास्त आहे. त्यामुळे अत्यंत थोड्या वेळामध्ये काही महत्वाचे जे घटक आहेत ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा सर्वात विशेष स्त्रियांना म्हणजे तुळशी पूजा, आपल्या घरापुढे असणारी रांगोळी, त्याचबरोबर कृष्ण मंत्राचा जप, घरामध्ये आपल्या पाल्यांना विशेष असे संस्कार देऊन त्यांची उन्नती आध्यात्मिक त्याचबरोबर सर्व बौद्धिक इत्यादी उन्नती आपल्या पाल्यांची करून घेणे हे स्त्रियांचे मुख्य इत्यादी अनेक स्त्रियांचे कर्तव्य आहेत. त्यामध्ये मुख्य कर्तव्य असणारे हे कर्तव्य आहेत. त्यामध्ये विशेष करून पतिव्रता स्त्रियांनी पती आज्ञा परिपालन करणे हे सुद्धा एक लक्षण आहे. कारण दासांनी म्हटल्याप्रमाणे पतिसेवा हीच परगती प्रदायक आहे. म्हणजे उत्तम असणारा, शास्त्र संमत असणारा, आचरण करणारा, कोणत्याही प्रकारचे जे व्यसन नाही किंवा कोणत्याही प्रकारचा अधर्माचे आचरण न करणारा जो पती असतो त्या पतीची आज्ञा परिपालन करणे हे सुद्धा स्त्रियांचे कर्तव्य आहे म्हणून साठी शास्त्र सांगत आहे. अशा त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या रीतीने पुरुषांनी संकल्प करत असताना कोणत्याही दानाचा, कोणत्याही कर्माचा अथवा कोणत्याही संध्यावंदन इत्यादींचा संकल्प करत असताना अस्मत् गुरुवंतर्गत परमगुरुवंतर्गत भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत सीतापती श्री रामचंद्र प्रेरणया किंवा लक्ष्मी नारायण प्रेरणया असा संकल्प करतात. मात्र स्त्रियांना यामध्ये एक पायरी जास्ती आहे. स्त्रियांनी संकल्प करीत असताना सर्वात पहिल्यांदा पत्यंतर्यामी गुरुवंतर्गत परमगुरुवंतर्गत भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत असे परमात्माचे अनुसंधान करावे म्हणून शास्त्राज्ञा आहे. कारण पती त्याच्या अंतर्यामी असणारे आपले स्वरूपोद्धारक गुरु, त्या स्वरूपोद्धारक गुरूंच्या अंतर्यामी असणारे परमगुरु म्हणजेच सत्यप्रमोद तीर्थांपासून प्रारंभ करून पद्मनाभादी समस्त यती परंपरा, त्या पद्मनाभ तीर्थ गुरुवंतर्गत असणारे श्रीमदाचार्य म्हणजेच भारतीय रमण मुख्य प्राण, त्या मुख्य प्राणाच्या अंतर्यामी असणारे जो अनंत गुणपरिपूर्ण दोषरहित, ज्याला यत्किंचितही दोषांचा लवलेश नाही, जो केवळ आणि केवळ शुद्ध आनंद ज्ञान रूपी जे गुण आहेत त्याचा समुद्र आहे, अशा परमात्माच्या चरणी कोणतेही कर्म करताना अर्पण करावे. त्या परमात्माच्या प्रेरणेनेच हे कर्म मी करत आहे असे अनुसंधान, असा संकल्प करावा व अशा रीतीने हे कर्म करून त्या परमात्म्याला समर्पण करावे. याने काय होतं म्हणजे ज्या रीतीने मनुष्याला लौकिक व आध्यात्मिक असे दोन्ही फळ येथे प्राप्त होत आहेत. कशा रीतीने म्हणजे एक कृषिक म्हणजेच एक शेतकरी असतो, तो शेतकरी कशा रीतीने आपल्या शेतामध्ये ज्वारी तो पेरतो. ती ज्वारी पेरत असताना शेतकरी काय करतो म्हणजे येथे 3 प्रकारचे वेगळे वेगळे फळ येथे सांगत आहेत की शेतामध्ये शेतकरी ज्वारी पेरतो. ती ज्वारी पेरल्यानंतर त्या शेतकऱ्याला ज्वारी उगवते. ज्वारी उगवल्यानंतर तेथे 2 प्रकारचे फळ तेथे त्या शेतकऱ्याला प्राप्त झालेले असतात. पहिलं म्हणजे जो शेतकरी जेवढी ज्वारी पेरत आहे तेवढीच त्याला वापस येत नसून त्याच्या अनेक पट होऊन त्याला ती वापस मिळत असते. म्हणजे जर तुम्ही एक मुठभर जर ज्वारी पेरली तर त्याला तुम्हाला त्याच्यापेक्षा 10 पटीने ते धान्य तुम्हाला प्राप्त होत असतं त्या शेतकऱ्याला. त्याचबरोबर तो शेतकरी जेव्हा ज्वारी पेरत असतो तेव्हा ज्वारी पेरत असताना त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये अनुसंधान काय असतं की मला ज्वारीच पाहिजे, म्हणजे याचं प्रतिफळ जे आहे ते ज्वारी रूपानेच त्याला मिळणार आहे. मात्र त्याने अपेक्षा न केलेले जे बैलांना खाण्यासाठी योग्य असणारा जो कडबा ज्याला आपण म्हणतो जी वैरण आहे ती सुद्धा त्याला प्राप्त होत असते. त्याच रीतीने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा सांगतात की मनुष्याने कृष्ण मंत्राचा जप असो किंवा
नारायण मंत्राचा जप असो किंवा मोक्षदायक असणारा जो गायत्री मंत्र, वासुदेव मंत्र इत्यादी जे मंत्र आहेत, याचा जप केल्याने त्या मनुष्याला ज्या रीतीने ज्वारी पेरल्यानंतर ज्वारी हेच मूळ फळ प्राप्त होत असतं, म्हणजे मोक्ष हेच मूळ फळ या गायत्री मंत्राचे, कृष्ण मंत्राचे. मात्र ते फळ आपण प्राप्त आपल्याला त्या मंत्राच्या प्रभावाने होतच असतं. मात्र जी अपेक्षा न केलेले जो कडबा त्या शेतकऱ्याला जसा प्राप्त होतो, तसेच लौकिक फळ म्हणजे इहलोकामध्ये सुख आहे, समृद्धी आहे, पती प्रीती आहे किंवा संततीची प्रीती आहे किंवा लौकिक जे अनेक प्रकारचे जे कीर्ती आहे, जे आयुष्य आहे, जे रोगनाशन आहे इत्यादी जे अनेक फळ आपण या संसारामध्ये राहून आपण अपेक्षा करत असतो, ते फळ सुद्धा आपल्याला कशा रीतीने मिळतं, म्हणजे त्या कडव्याच्या रूपाने, म्हणजे ज्याची अपेक्षा आपण करत नसतो, जी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्याची अपेक्षा करू नये, मात्र ते त्या मुख्य फळाबरोबरच हे अवांतर फळ सुद्धा प्राप्त होत असतं. त्यामुळे मुख्य फळ जे आहे ते मोक्ष कामना आहे. मुख्य फळाची अपेक्षा करत त्या परमात्माचे अनुसंधान ठेवून कृष्ण मंत्राचा जप करावा. त्या कृष्ण मंत्राच्या जपाने विशेष असे फळ सर्व स्त्रियांना प्राप्त होते. अशा कृष्ण मंत्राचा जप करत जे अनेक गृहस्थाश्रमामध्ये जे अनेक आज्ञा आपल्याला शास्त्राने दिलेल्या आहेत, त्या तेथे असणारे विद्वद्वरेण्यांकडून समजून घेऊन एक एक पायरी स्टेप बाय स्टेप प्रत्येकाने समजून घेऊन त्या अनुसंधानाने अत्यंत ज्ञानपूर्वक त्याचे आचरण करत जेव्हा आपण जाऊ, तेव्हा या आपल्या महास्वामीजींच्या या रजत महोत्सवी जो पीठारोहण महोत्सव आहे त्याचे सार्थक होईल असे आपण समजू. कारण अशा एका महाविभूती जे सर्व भक्तांचा उद्धार करणारे महास्वामी जे आहेत त्यांची प्राप्ती आपल्याला झालेली आहे, ते आपल्याला गुरुरूपाने प्राप्त झालेले आहेत. हेच आपले भाग्य आहे. कारण आपल्याला दुर्मार्गावरून उद्धार करून सन्मार्गावरती आपले स्थापन ते महास्वामी करत आहेत. याचा अर्थ म्हणजे आपल्याला अत्यंत अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्टप्राप्ती रूपी जो मोक्ष आहे तो महास्वामीजींच्या अनुग्रहाने, त्या महास्वामीजींच्या अंतर्यामी असणारे भारतीय रमण मुख्य प्राणांच्या अंतर्यामी असणारा जो परमात्मा आहे त्याच्या अनुग्रहाने, त्याच्या प्रसादाने आपल्याला प्राप्त होईल, यामध्ये शंका नाही. त्यामुळे अशा महास्वामीजींच्या अनुग्रहाला पात्र होण्यासाठी सर्व स्त्रियांनी आपल्या वर्णाला, आपल्या आश्रमाला विहित असणारे कर्म करीत आपल्या या महास्वामीजींनी दिलेले जो उपदेश आहे कृष्ण मंत्राचा तो जास्तीत जास्त करून आपल्या सर्व कामना येथे या पूर्ण होतील. त्याचबरोबर जो अत्यंत अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्टप्राप्ती रूपी मोक्ष गुरु अनुग्रह सुद्धा याने प्राप्त होतो असे सांगत माझे हे दोन शब्द येथे अस्मद गुरु अंतर्गत भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत सीतापते श्रीरामचंद्राच्या चरणी अर्पण करतो. त्याचबरोबर सत्यात्मतीर्थ, सत्यात्मसेना मिरज आणि सांगली या घटकाच्या वतीने ही प्रवचन मालिका प्रारंभ झालेली आहे. वास्तविक पाहता भक्तांचा, त्या आपल्या भागामध्ये असणाऱ्या भक्तांची जी इच्छा आहे, त्यांची जी आसक्ती आहे, त्या आसक्तीला आनंदाचार्य आहेत, नरसिंहाचार्य आहेत, अनेक आचार्य या कार्यक्रमामध्ये अत्यंत सक्रियपणे त्यांनी इथे या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. प्रत्यक्ष हा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता, मात्र अनेक प्रकारे हा कार्यक्रम या एका आपदेमुळे होऊ शकलेला नाही. त्यामुळे हा कार्यक्रम प्रत्यक्ष होऊ न शकल्याने हा ऑनलाईन या माध्यमातून सर्वांनी याचा लाभ घेऊन आपल्या महास्वामीजींच्या अनुग्रहाला पात्र व्हावे ही प्रार्थना करीत माझे हे दोन शब्द संपवतो. मध्वांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. सर्वेंद्रिय प्रेरकेण श्री प्राणपतिनिरितः यदवोचमहं तेन प्रीणातु कमलालयः. ग्रुप आहे का तुमचा याचा? नाही आता गुगल वर की दिसते लाईव्ह. सांगलीचा म्हणून मला ग्रुप आहे का?